हॅलो अँड वेलकम स्टुडंट्स. इन्फोफिजिक्स यूट्यूब चॅनलच्या आपल्या 11वीच्या चॅप्टर नंबर 1 युनिट्स अँड मेजरमेंट याच्या लेक्चर नंबर 3मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण डिराइव्ड क्वांटिटी, डिराइव्ड युनिट्स आणि कन्व्हेन्शन फॉर रायटिंग एसआय युनिट हे 3 आर्टिकल्स पाहणार आहोत. लेट अस बिगिन. आपलं आजचं पहिलं आर्टिकल असणार आहे डिराइव्ड क्वांटिटीज अँड डिराइव्ड युनिट्स. सर्वप्रथम आपण डिराइव्ड क्वांटिटीज कशाला म्हटलं जातं ते पाहूया. द फिजिकल क्वांटिटीज विच डिपेंड ऑन वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटीज अँड कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ दीज क्वांटिटीज आर कॉल्ड डिराइव्ड क्वांटिटीज. आपण आपल्या फिजिक्स या सब्जेक्टमध्ये असंख्य फिजिकल क्वांटिटी वापरणार आहोत. याच्यामध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिल्याप्रमाणे देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज और बेस क्वांटिटीज अँड प्लस 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी. तर या 7 फंडामेंटल क्वांटिटी शिवाय राहिलेल्या सर्व फिजिकल क्वांटिटीजला डिराइव्ड क्वांटिटीज असं म्हटलं जातं. तर ही फर्स्ट आपली टर्म आहे डिराइव्ड क्वांटिटीज. द फिजिकल क्वांटिटीज विच डिपेंड्स ऑन वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटीज and can be expressed in terms of these quantities are called derived quantity. फंडामेंटल किंवा बेस क्वांटिटी ज्या होत्या त्या इतर कुठल्याही क्वांटिटीवर डिपेंड नव्हत्या, पण याच्याशिवाय फिजिक्समध्ये ज्या राहिलेल्या क्वांटिटी असतात त्या डिपेंड अपॉन वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटी असतात, म्हणजे त्या फंडामेंटल क्वांटिटीपासून तयार होतात, म्हणून त्यांना डिराइव्ड क्वांटिटीज असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी आपण डिराइव्ड क्वांटिटी सम एक्झाम्पल्स पाहतोय. फॉर एक्झाम्पल एरिया, क्षेत्रफळ मराठीमध्ये म्हटलं जातं. एरिया किंवा क्षेत्रफळ ही फिजिकल क्वांटिटी ही डिराइव्ड क्वांटिटी आहे. व्हेलॉसिटी म्हणजे वेग, त्यानंतर ॲक्सिलरेशन म्हणजे त्वरण, फोर्स म्हणजे बल आणि मोमेंटम किंवा त्याला संवेग असं म्हटलं जातं. यासारख्या काही फिजिकल क्वांटिटी ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटी ज्या असतात त्यातल्या एक किंवा एकपेक्षा जास्त क्वांटिटीवर डिपेंड असतात, म्हणून यांना डिराइव्ड क्वांटिटीज असं म्हटलं जातं. आता इथं दाखवल्याप्रमाणे एरिया ही जी फिजिकल क्वांटिटी आहे तिचा आपण फॉर्म्युला लिहितो लेंथ इंटू ब्रेथ. एखाद्या रेक्टँगलर म्हणजे आयताचं आपल्याला क्षेत्रफळ म्हणजे एरिया फाइंड आउट करायचं आहे, तर यासाठी आपण फॉर्म्युला लिहितो एरिया ऑफ द रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. तर इथं तुम्हाला एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल, मेजर करायचा असेल तर यू मस्ट हॅव टू मेजर लेंथ अँड ब्रेथ ऑफ दॅट रेक्टँगल. म्हणजे तुम्ही लेंथ किंवा ब्रेथ मोजल्याशिवाय त्या रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करू शकत नाही. एरिया या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला लेंथ आणि ब्रेथ या फंडामेंटल क्वांटिटी मेजर करावं लागतात. इनफॅक्ट एरिया डिपेंड्स अपॉन लेंथ अँड ब्रेथ. तर या पद्धतीनं एरिया ही फिजिकल क्वांटिटी लेंथ या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड झाली, म्हणून हिला डिराइव्ड क्वांटिटी म्हणायचं. म्हणजे आपण याच्यामध्ये लेंथ मेजर केली किंवा ब्रेथ मेजर केली नाही तर आपल्याला एरिया फाइंड आउट करता येणार नाही. म्हणजे या एरिया ही फिजिकल क्वांटिटी या लेंथ आणि ब्रेथवर डिपेंडंट आहे. सो इट इज अ डिराइव्ड क्वांटिटी. नेक्स्ट एक्झाम्पल व्हेलॉसिटी. आपण एखाद्या वस्तूची व्हेलॉसिटी मेजर करतो त्यावेळेस त्या ऑब्जेक्टनं किंवा त्या बॉडीनं ट्रॅव्हल केलेलं डिस्प्लेसमेंट आणि ते ट्रॅव्हल करताना लागलेला टाईम यांचा जो रेशो घेतो दॅट इज कॉल्ड एज दी व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी इज डिफाईन एज दी डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. मग तुम्हाला व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची असेल तर त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट किती झालं हे मेजर करावं लागतं आणि टाईम किती वेळ लागला हा मेजर करावा लागतो. म्हणजे इथं आपल्याला 2 फंडामेंटल क्वांटिटी मेजर करावं लागल्या. डिस्प्लेसमेंट म्हणजेच आपण डिस्टन्स किंवा लेंथ मेजर करतो आणि टाईम. तर व्हेलॉसिटी ही लेंथ आणि टाईम या 2 बेसिक किंवा फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंडंट आहे. सो व्हेलॉसिटी इज ऑल्सो डिराइव्ड क्वांटिटी. तर आपल्या 7 फंडामेंटल क्वांटिटी सोडल्या तर इतर सर्व फिजिकल क्वांटिटी ह्या डिराइव्ड क्वांटिटी या प्रकारामध्ये मोडतात, तर यांना म्हटलं जातं डिराइव्ड क्वांटिटी. तर आपण फिजिकल क्वांटिटी ह्या 2 प्रकारच्या आहेत असं म्हणू शकतो. फर्स्ट काइंड और फर्स्ट टाइप ऑफ फिजिकल क्वांटिटीज फंडामेंटल क्वांटिटीज आणि दुसरा प्रकार आहे डिराइव्ड क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी आर इंडिपेंडंट क्वांटिटी, त्या एकमेकावर अवलंबून नाहीत, मात्र डिराइव्ड क्वांटिटी डिपेंड्स अपॉन फंडामेंटल क्वांटिटी. तर ही झाली पहिली टर्म और फर्स्ट डेफिनेशन डिराइव्ड क्वांटिटीज.
परत एकदा डेफिनेशन पहा. दी फिजिकल क्वांटिटीज विच डिपेंड on one or more fundamental quantities and can be expressed in terms of these quantities are called derived quantities. तर एरिया ही क्वांटिटी आहे ती लेंथ आणि ब्रेथ किंवा डबल लेंथ या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंडंट आहे आणि आपण एरिया हा लेंथ आणि ब्रेथच्या टर्म्समध्ये एक्सप्रेस करू शकतो. सो एरिया इज अ डिराइव्ड क्वांटिटी किंवा विलॉसिटी डिपेंड्स अपॉन डिस्प्लेसमेंट अँड टाईम या दोन फंडामेंटल क्वांटिटीवरती डिपेंड आहे आणि यांच्या स्वरूपामध्ये ते आपण एक्सप्रेस करू शकतो. सो विलॉसिटी इज ऑल्सो डिराइव्ड क्वांटिटी. या डिराइव्ड क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपण काही युनिट्स वापरणार जस्ट लाईक दी फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी मेजर करायसाठी जे युनिट्स वापरतो त्यांना आपण फंडामेंटल युनिट्स म्हटलं होतं. सिमिलरली फॉर द मेजरमेंट ऑफ डिराइव्ड क्वांटिटी देर मस्ट बी डिराइव्ड युनिट्स. तर ह्या डिराइव्ड युनिटची डेफिनेशन आपण पाहणार आहोत. The units used to measure derived quantities are called derived unit. अगदी सिंपल डेफिनेशन पहा. The units used to measure derived quantities are called derived units. Derived quantity मेजर करण्यासाठी ज्या युनिट्सचा वापर केला जातो यूज केला जातो दोज आर नोन ॲज दी डिराइव्ड युनिट. आपण कोणत्या युनिट्सला डिराइव्ड युनिट म्हणू शकतो तर अकॉर्डिंग टू डेफिनेशन ज्या डिराइव्ड क्वांटिटी मेजर करायच्या आहेत त्या मेजर करायसाठी आपण जे युनिट वापरणार आहोत दॅट इज द डिराइव्ड युनिट. मग आता वर आपण एक्झाम्पल डिराइव्ड क्वांटिटीज लिहिले एरिया असेल किंवा विलॉसिटी ॲक्सिलेशन फोर्स मोमेंटम. तर या डिराइव्ड क्वांटिटी आहेत मग यांची युनिटसुद्धा ही डिराइव्ड युनिट असणार आहेत. फॉर एक्झाम्पल पहा एरिया मेजर करायसाठी आपण मीटर स्क्वेअर हे युनिट वापरतो सो इट इज अ डिराइव्ड युनिट. किंवा विलॉसिटी मेजरमेंटसाठी आपण मीटर पर सेकंद हे युनिट वापरतो इट इज ऑल्सो डिराइव्ड युनिट. ॲक्सिलेशनसाठी मीटर पर सेकंद स्क्वेअर दॅट इज ऑल्सो डिराइव्ड युनिट. फोर्स मेजरमेंटसाठी न्यूटन नावाचं युनिट वापरलं जातं हे सुद्धा एक डिराइव्ड युनिट आहे. तर ह्या दोन टर्म्स आपण पाहिला डिराइव्ड क्वांटिटीज अँड डिराइव्ड युनिट्स. ॲज युजल डिफाईन असा क्वेश्चन येतो एक्झाममध्ये डिफाईन डिराइव्ड क्वांटिटीज अँड डिराइव्ड युनिट्स. तर त्या ठिकाणी तुम्ही ह्या दोन डेफिनेशन लिहू शकता. नेक्स्ट आर्टिकल आपलं कन्व्हेन्शन फॉर यूज ऑफ SI युनिट्स. आपण ही जी SI सिस्टीम शिकतोय किंवा वापरणार आहोत आता इथून पुढं तर ह्या SI सिस्टीममध्ये जी आपण युनिट्स वापरतो SI युनिट्स ती लिहिताना काही रूल्स आपल्याला फॉलो करायचे आहेत. त्यालाच आपण कन्व्हेन्शन्स फॉर यूज ऑफ SI युनिट्स असं म्हणणार आहोत. तर हे युनिट्स लिहिताना पर्टिक्युलर पद्धतीनंच मांडणं किंवा लिहिणं गरजेचं असतं. तर हे रूल्स आपण समजून घेणार आहोत. एकूण 8 रूल्स आहेत किंवा 8 कन्व्हेन्शन्स आहेत फॉर द यूज ऑफ SI युनिट. कन्व्हेन्शन नंबर 1. Unit of every physical quantity should be represented by its symbol. हा आपला पहिलं कन्व्हेन्शन आहे. हे आपलं पहिलं कन्व्हेन्शन आहे. युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. सिम्बॉलचा अर्थ आपण मागं पाहिलेला आहे. कुठलंही युनिट डिनोट करण्यासाठी आपण 1, 2 किंवा 3 लेटर्स यूज करतो दॅट इज कॉल्ड एज दी सिम्बॉल ऑफ दॅट युनिट. फॉर एक्झाम्पल 12 न्यूटन हा फोर्स आहे. 12 न्यूटनचा फोर्स आहे आणि यू हॅव टू रिप्रेझेंट द 12 न्यूटन फोर्स. तर 12 न्यूटन हे असं फुल फॉर्ममध्ये लिहिण्याच्या ऐवजी या 12 या नंबरनंतर आपण न्यूटनसाठी कॅपिटल N हा सिम्बॉल यूज करायचा. दॅट इज द फर्स्ट कन्व्हेन्शन. कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट रिप्रेझेंट करताना किंवा लिहिताना दॅट शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. तर 12 न्यूटन NEWTON असा फुल फॉर्म न लिहिता 12 आणि कॅपिटल N हे लेटर रिप्रेझेंट करायचं. दॅट रिप्रेझेंट 12 फोर्स ऑफ 12 न्यूटन. पुढचं एक्झाम्पल आहे 10 मीटर्स. समजा 10 मीटर लांबी आहे तर हे 10 मीटर डिस्टन्स किंवा लेंथ लिहिताना 10 आणि त्याच्या पुढं M हा सिम्बॉल लिहायचा. M फॉर मीटर. किंवा 15 जूल्सचं वर्कडन घडलेलं आहे तर 15 आणि त्याच्या पुढं कॅपिटल J हा सिम्बॉल यूज करायचा. तर कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट रिप्रेझेंट करताना दॅट इज ऑलवेज रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. तर त्याच्या सिम्बॉलच्या सहाय्यानं रिप्रेझेंट करायचं इन्स्टेड ऑफ द फुल फॉर्म. फुल फॉर्ममध्ये न लिहिता ती सिम्बॉलिकली या पद्धतीनं रिप्रेझेंट केली जाते. आता इथं तुमच्या मनात एक शंका निर्माण झाली असू शकते. 12 न्यूटन्स लिहिताना आपण N कॅपिटल काढला आहे किंवा 15 जूल्स लिहिताना J कॅपिटल काढला आहे. मात्र मीटर्समध्ये 10 मीटर लिहिताना M हा सिम्बॉल स्मॉल m काढलेला आहे. स्मॉल लेटर यूज केलेला आहे. वाय दॅट हॅपन्स. तर यासाठी
याच्यामधलाच एक सब कन्व्हेन्शन आपण बघूया. सिम्बॉल्स फॉर युनिट नेम्ड आफ्टर अ पर्सन शुड बी इन कॅपिटल लेटर्स. तर या फर्स्ट कन्व्हेन्शनमध्येच एक ॲडिशनल कन्व्हेन्शन काय सांगितलं आहे, सिम्बॉल फॉर युनिट नेम्ड आफ्टर अ पर्सन शुड बी अ कॅपिटल लेटर. आता इथं याचा अर्थ असा होतो आहे, आपण काही युनिट्स लिहिताना ती सायंटिस्ट नेमवरनं म्हणजे शास्त्रज्ञांच्या नावावरनं तयार केलेली आहेत. उदाहरणार्थ 12 न्यूटन. न्यूटन हे सायंटिस्ट नेम आहे. आयझॅक न्यूटनच्या नावावरनं फोर्ससाठी न्यूटन नावाचं युनिट वापरलं जातं. मग असं जर एखादं पर्सन नेम असेल म्हणजे सायंटिस्ट नेम असेल तर त्या युनिटचा सिम्बॉल लिहिताना नेहमी कॅपिटल लेटर्समध्ये लिहिला जातो. फॉर एक्झाम्पल न्यूटनसाठी कॅपिटल एन सिम्बॉल आहे, किंवा जूल हे सुद्धा सायंटिस्ट नेम आहे, मग त्याचं सिम्बॉल लिहिताना कॅपिटल जे लेटर वापरायचं. पण मीटरसारखं जे युनिट आहे इट इज नॉट अ पर्सन नेम, मग या ठिकाणी आपण त्याचा सिम्बॉल लिहिताना स्मॉल एम लेटर वापरायचं. किंवा टाईमसाठी सेकंद लिहिताना सेकंड इज नॉट अ पर्सन नेम, मग त्याचा सिम्बॉल स्मॉल एस काढायचा. किंवा किलोग्रॅम, किलोग्रॅम हे सुद्धा व्यक्तीचं नाव नाही आहे, मग या ठिकाणी किलोग्रॅमचा सिम्बॉल स्मॉल के आणि जी हे लेटर वापरलं जातं. दॅट इज आवर फर्स्ट कन्व्हेन्शन. तर पहिलं कन्व्हेन्शन काय सांगते, युनिट लिहिताना नेहमी इट शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. तर त्याच्या सिम्बॉलच्या सहाय्यानं लिहायचं. फुल फॉर्ममध्ये लिहायच्याऐवजी युनिट ऑलवेज रिटर्न विथ इट्स सिम्बॉल, त्याच्या सिम्बॉलच्या सहाय्यानं आपण हे लिहिणं गरजेचं आहे. आणि ते सिम्बॉल वापरताना सुद्धा त्याच्यात एक सब रूल काय सांगितला आहे, जर ते पर्सन नेमवरनं तयार झालेलं युनिट असेल तर त्याचा सिम्बॉल कॅपिटल, पहिलं लेटर कॅपिटल काढायचं. आणि जर पर्सन नेम नसेल तर पहिलं लेटर हे त्या सिम्बॉलचं स्मॉल लेटर आलं पाहिजे. सेकंड कन्व्हेन्शन, full name of a unit always start with smaller letter even if the name is after a person. आता जर आपल्याला एखादं युनिट हे फुल फॉर्ममध्ये लिहायचं असेल म्हणजे पूर्ण शब्दामध्ये लिहायचं असेल तर ते लिहिताना त्या युनिटचं पहिलं अक्षर हे नेहमी स्मॉल लेटर, बाकीचे अक्षरं स्मॉल असतातच पण पहिलं अक्षरसुद्धा स्मॉलच आलं पाहिजे. इवन इट इज अ नेम आफ्टर पर्सन. फॉर एक्झाम्पल पहा, 12 न्यूटन लिहायचे. तर या ठिकाणी न्यूटन हे सायंटिस्टचं नेम आहे आणि फुल फॉर्ममध्ये जर आपण न्यूटन शब्द असा लिहिलेला असेल तर आपल्या इंग्लिश ग्रामरनुसार पर्सन नेम शुड बी रिटन विथ कॅपिटल लेटर्स, फर्स्ट कॅपिटल लेटर्स. पण इथं आपण फिजिक्समध्ये ॲज अ युनिट म्हणून ते वापरत असू तर इथं पहिलं अक्षर हे नेहमी स्मॉलच असणं गरजेचं आहे. जरी ते व्यक्तीचं, पर्सनचं किंवा सायंटिस्टचं नेम असलं तरी 12 न्यूटन लिहिताना एन शुड बी स्मॉल. किंवा 15 जूल लिहायचं तर इथं सुद्धा जे स्मॉल काढणं गरजेचं आहे. कुठलंही नाव असू द्या, सायंटिस्ट नेम असो किंवा एनी अदर नेम युज्ड फॉर युनिट, तर त्याचं फुल फॉर्म लिहिताना नेहमी स्मॉल लेटर्समध्येच आलं पाहिजे. पहिलं लेटरसुद्धा स्मॉलच असलं पाहिजे. दॅट इज अवर सेकंड कन्व्हेन्शन. थर्ड कन्व्हेन्शन, सिम्बॉल्स फॉर युनिट्स डू नॉट टेक प्युरल फॉर्म. कुठल्याही युनिटचा सिम्बॉल लिहिताना तो कधीही अनेक वचनामध्ये लिहायचा नाही. म्हणजेच दुसऱ्या भाषेमध्ये तो आपण सिंग्युलर फॉर्म किंवा एक वचनामध्ये वापरणं गरजेचं आहे. सिम्बॉल्स फॉर युनिट डू नॉट टेक प्युरल फॉर्म, दॅट मीन्स सिम्बॉल शुड बी टेक सिंग्युलर फॉर्म, हा त्याचा दुसरा अर्थ होतो. फॉर एक्झाम्पल पहा, फोर्स ऑफ 20 न्यूटन, 20 न्यूटनचा फोर्स आहे. तर हा सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करताना किंवा फुल फॉर्ममध्ये लिहिताना 20 न्यूटन्स पुढं एस लावलेला आहे, प्रत्यय लावलेला आहे, म्हणजे प्युरल फॉर्म लिहिला आहे. तर या पद्धतीनं ॲव्हॉइड करायचं. किंवा 20 न्यूटन्स इथं सुद्धा पहा सिम्बॉल एन आणि पुढं एस लिहिलेला अनेक वचनामध्ये, तर हे ॲव्हॉइड करायचं. कुठल्याही युनिटचा सिम्बॉल लिहिताना नेहमी सिंग्युलर फॉर्म म्हणजे एक वचनामध्ये लिहायचा, पुढं एस प्रत्यय लावायचा नाही. ह्या एसचा मिनिंग वेगळा होतं. फॉर एक्झाम्पल 20 NS लिहिलं तुम्ही तर ते न्यूटन सेकंद नावाचं वेगळंच युनिट तयार होतं. दॅट इज नॉट द युनिट ऑफ फोर्स. तर या ठिकाणी तुम्ही न्यूटन सेकंद असं लिहिलं आहे असा त्याचा अर्थ होऊ शकतो. टू अवॉइड दिस द सिम्बॉल शुड बी इन सिंग्युलर फॉर्म. तर प्युरल फॉर्ममध्ये न लिहिता ते नेहमी सिंग्युलर फॉर्ममध्ये लिहिणं गरजेचं आहे. फोर्थ कन्व्हेन्शन, सिम्बॉल्स फॉर युनिट डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप ॲट द एंड ऑफ द रिकमेंडेड लेटर. कुठल्याही युनिटचा सिम्बॉल लिहिताना त्या रिकमेंडेड लेटर म्हणजे त्यासाठी आपण जो सिम्बॉलसाठी लेटर वापरणार आहोत त्याच्यानंतर फुल स्टॉप द्यायचा नाही आहे.
फॉर एक्झाम्पल पहा 25 किलोग्रॅम. तर हे 25 किलोग्रॅम आपल्याला लिहायचं असेल तर तिथं 25 आणि किलोग्रॅम नंतर डॉट दिलेला आहे, दॅट इज नॉट अलाउड किंवा फुल स्टॉप दिला आहे तो अलाउड नाही आहे. किंवा दुसरं एक्झाम्पल आहे पहा 10 मीटर्स. मीटरसाठी एम लिहिला आणि पुढं फुल स्टॉप दिला आहे, दॅट इज नॉट अलाउड. किंवा 15 सेकंद आणि पुढं डॉट दिलेला आहे किंवा फुल स्टॉप दिला आहे, दॅट इज ऑल्सो नॉट अलाउड. तर कुठल्याही सिम्बॉलच्या पुढं फुल स्टॉप हा वापरायचा नाही. याला एक अपवाद असू शकतो. इफ द सेंटेन्स एंड विथ सिम्बॉल. जर एखादं वाक्य सिम्बॉलनं शेवट झालेलं असेल तर त्या ठिकाणी फुल स्टॉप अलाउड आहे, पण तो वाक्य संपल्याचा फुल स्टॉप असणार आहे, नॉट फॉर द सिम्बॉल. सिम्बॉलच्यासाठी तो डॉट नाही आहे किंवा फुल स्टॉप नाही आहे. तर तिथं ते सेंटेन्स संपले हे कळण्यासाठी ग्रामरमधला आपण तो फुल स्टॉप तिथं यूज करायचा. इतर कुठेही आपण सिम्बॉल नंतर फुल स्टॉप यूज करायचा नाही. Symbols for unit do not contain any full stop at the end of recommended letter. तर हे चौथं साइन कन्व्हेन्शन. नेक्स्ट फिफ्थ साइन कन्व्हेन्शन. The units of physical quantities in numerator and denominator should be written as 1 ratio. या कन्व्हेन्शनमध्ये काय सांगितले पहा, The units of physical quantity in numerator and denominator should be written as a 1 ratio. ज्यावेळेस आपण एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट लिहितो आणि ती फिजिकल क्वांटिटी ही कुठल्या तरी दोन फिजिकल क्वांटिटीचा रेशो असेल, म्हणजे भागाकार असेल, तर युनिटमध्ये सुद्धा त्यांच्या युनिटचा भागाकार होत असतो. पण तो भागाकार लिहिताना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे ॲज अ 1 रेशो लिहिणं गरजेचं आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये एकदाच भागाकार येणं गरजेचं आहे. याचं एक एक्झाम्पल आपण पाहूया. दी SI युनिट ऑफ ॲक्सिलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथं आपण सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केलं आहे मीटर स्लॅश म्हणजे तिरकी रेष, त्यालाच आपण पर आणि सेकंड स्क्वेअर असं म्हणतो, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऑर मीटरमध्ये गॅप ठेवलेला आहे सेकंड रेस टू -2. पर सेकंद हे कसं रिप्रेझेंट केलं जातं, S⁻². तर इथं मीटर पर सेकंड स्क्वेअर लिहायच्या ऐवजी आपण मीटर सेकंड रेस टू -2 असं लिहिलं तरी चालू शकतं. पण तुम्ही जर हे मीटर पर सेकंद असं लिहिलं, दॅट शुड नॉट बी अलाउड. मीटर पर सेकंद असं ते लिहायचं नाही. त्या पद्धतीनं हा दोनदा रेशो झाला, दॅट इज नॉट अलाउड. तर कुठलंही सिम्बॉल लिहिताना फक्त एक रेशो त्यांच्यामध्ये आला पाहिजे. मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल पण ते मीटर पर सेकंद असं अलाउड नाही आहे. तर कुठेही आपण सिम्बॉल वापरताना किंवा युनिट लिहिताना त्याच्यामध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज अ 1 रेशो. तिथं जे गुणाकारात किंवा भागाकारात जे सिम्बॉल येतील ते फक्त एकदाच त्यांचा भागाकार किंवा रेशो आला पाहिजे, एकापेक्षा जास्त वेळा त्यांचा रेशो येता कामा नाही. कन्व्हेन्शन नंबर 6. यूज ऑफ कॉम्बिनेशन्स ऑफ युनिट अँड सिम्बॉल्स फॉर युनिट्स इज अवॉइडेड when physical quantity is expressed as combination of 2. तर या कन्व्हेन्शनमध्ये काय सांगितले पहा, यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल्स. म्हणजे आपण युनिट आणि सिम्बॉल हे कॉम्बिनेशनमध्ये वापरायचे नाहीत असा त्याचा अर्थ होतो. एक एक्झाम्पल बघू आपण याचं. या ठिकाणी एक युनिट दिलेलं आहे पहा, ती युनिट जूल्स पर किलोग्रॅम केल्विन इज करेक्ट. म्हणजे ही लिहिण्याची पद्धत आहे पहा, जूल पर किलोग्राम केल्विन. पण जर तुम्ही ते लिहिताना जूल हे फुल फॉर्ममध्ये लिहिलं, JOULE पर किलोग्राम केल्विन इज इनकरेक्ट. तर या ठिकाणी आपण फिजिकल क्वांटिटी नेहमी तिचं युनिट लिहिताना सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचं आहे. जर तुम्ही या पद्धतीनं कॉम्बिनेशन वापरलं, फुल फॉर्म ऑफ जूल आणि किलोग्राम आणि केचे सिम्बॉल म्हणजे केल्विनचे सिम्बॉल वापरले, दॅट इज इनकरेक्ट मेथड. करेक्ट मेथड काय सांगते, तर कुठंही युनिट आणि त्याचा सिम्बॉल रिप्रेझेंट करताना ते कॉम्बिनेशन हे अवॉइड करायचं, दोघांचं कॉम्बिनेशन येता कामा नये. म्हणजे फुल फॉर्म आणि सिम्बॉलचं कॉम्बिनेशन यूज करायचं नाही. इन्स्टेड ऑफ दॅट ऑलवेज यूज दी सिम्बॉल्स. दॅट इज आवर 6th कन्व्हेन्शन. नेक्स्ट कन्व्हेन्शन.
अ प्रेफिक्स सिम्बॉल इज यूज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ द युनिट. याचा अर्थ काय होतो पहा. बरेचदा आपल्याला एखादी फिजिकल क्वांटिटी लार्ज अमाऊंटमध्ये लिहायची असते किंवा अगदी कमी अमाऊंटमध्ये लिहायची असते. तर अशा ठिकाणी या सिम्बॉलच्या अगोदर आपण एक लेटर यूज करतो, त्याला प्रेफिक्स असं म्हटलं जातं. तर हे प्रेफिक्स लेटर किंवा प्रेफिक्स सिम्बॉल हा युनिटच्या अगोदर लिहायचा असतो. प्रेफिक्स सिम्बॉल अँड युनिट सिम्बॉल constitute a new symbol for the unit which can be raised to a positive or negative power of 10. आता हे प्रेफिक्स सिम्बॉल याचा अर्थ काय होतो तर कुठल्याही SI युनिटच्या अगोदर आपण एखादं लेटर हे यूज करत असतो त्या फिजिकल क्वांटिटीच्या 10च्या पटीमधल्या संख्या दर्शवण्यासाठी आपण हे प्रेफिक्स सिम्बॉल वापरत असतो. तर हा प्रेफिक्स सिम्बॉल कसा वापरायचा त्या संदर्भात हे कन्व्हेन्शन आहे. आता खाली काही एक्झाम्पल्स दिलीत पहा. उदाहरणार्थ 1 मिलीसेकंद, 1 मिलीसेकंद हा टाईम मला रिप्रेझेंट करायचा आहे. 1 मिलीसेकंद म्हणजे 1000 पार्ट ऑफ अ सेकंद असतो, म्हणजेच आपण त्याला 10⁻³ सेकंद म्हणतो. तर या ठिकाणी 10⁻³ सेकंद हे लिहिण्यासाठी 1 मिलीसेकंद हा लेटर यूज केलं जातं आणि सेकंद हे आपलं युनिट आहे. त्याच्या अगोदर आपण मिली हा मिली हे प्रेफरन्स लेटर वापरतो. तर हे मिली लिहिण्यासाठी स्मॉल एम असा सिम्बॉल यूज केला जातो आणि 1 मिली सेकंद या पद्धतीने ते रिप्रेझेंट केलं जातं. तर याला प्रेफिक्स सिम्बॉल असं म्हटलं जातं. मिली इज द प्रेफिक्स सिम्बॉल फॉर सेकंद ऑर 10⁻³ तर हे 10⁻³ साठी मिली हा प्रेफिक्स इथं यूज केलेला आहे. सेकंड एक्झाम्पल 1 मायक्रोसेकंद. 1 मायक्रोसेकंद म्हणजे 1 मिलियन पार्ट ऑफ द सेकंद. एका सेकंदाचा 10 लाखावा भाग जो आहे त्याला मायक्रोसेकंद असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी मायक्रोसाठी या पद्धतीचं एक चिन्ह वापरलं जातं. हे एक ग्रीक भाषेमधलं अल्फाबेट आहे, याला म्यू असं म्हटलं जातं. तर हे अशा पद्धतीचं एक म्यू लेटर काढायचं सेकंदाच्या अगोदर. तर याचा अर्थ होतो 1 मायक्रोसेकंद अँड 1 मायक्रोसेकंद इज इक्वल टू 10⁻⁶ सेकंद. तर 10⁻⁶ सेकंद लिहायच्याऐवजी आपण प्रेफिक्स सिम्बॉलच्या साहाय्याने तेच 1 मायक्रोसेकंद असं लिहू शकतो. थर्ड एक्झाम्पल 1 नॅनोसेकंद. 1 नॅनोसेकंद मीन्स 10⁻⁹ सेकंद. 10⁻⁹ सेकंदाला 1 नॅनोसेकंद म्हणतात. मग आपण 10⁻⁹ सेकंद लिहायच्याऐवजी NS म्हणजे नॅनो सेकंद असं ते प्रेफिक्स सिम्बॉलच्या साहाय्याने रिप्रेझेंट करू शकतो. आता याच पद्धतीने यूज ऑफ डबल प्रेफिक्स इज अवॉइडेड वेन सिंगल प्रेफिक्स इज अवेलेबल. तर ज्या ठिकाणी एक सिंगल प्रेफिक्स आपल्याला उपलब्ध आहे, म्हणजे त्या युनिटच्या अगोदर जे लिहायचं चिन्ह आहे ते एक उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी कॉम्बिनेशन किंवा एकापेक्षा जास्त प्रेफिक्स हे टाळायचे. आता एक उदाहरण पहा. 10⁻⁶ सेकंद म्हणजे 1 मायक्रोसेकंद असतं. तर 1 मायक्रोसेकंद लिहिताना 1 म्यू एस असं लिहायचं, ते 1 MMS असं लिहायचं नाही, म्हणजे 2दा मिली सेकंद असं लिहायचं नाही. 1 MMS याचा अर्थ काय झाला, मिली सेकंद मल्टिप्लाय बाय मिली सेकंद. मिली म्हणजे 10⁻³ आहे, -3 -3 म्हणजे -6 होतं आहे, पण दॅट शुड नॉट बी अलाउडेड. तर हे असं या पद्धतीनं लिहिणं चुकीचं असतं किंवा हे अलाउड नाही आहे. त्याच्याऐवजी तुम्ही मायक्रो हा प्रेफिक्स इथं वापरायचा आहे. 10⁻⁶ साठी मायक्रो आहे. किंवा सेकंड एक्झाम्पल 10⁻⁹ सेकंद म्हणजेच 1 नॅनोसेकंद. नॅनोसेकंद लिहिताना मिली मल्टिप्लाय बाय मायक्रोसेकंद असं लिहायचं नाही, MμS असं लिहायचं नाही. त्याच्याऐवजी नॅनो हे प्रेफिक्स वापरायचं किंवा नॅनो हे प्रेफिक्स सिम्बॉल वापरायचा. तर दॅट इज आवर 7th कन्व्हेन्शन. प्रेफिक्स सिम्बॉल इज यूज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ युनिट. तर आपल्याला ह्या SI सिस्टीममध्ये सिम्बॉलच्या अगोदर हे प्रेफिक्स सिम्बॉल अलाउडेड आहेत. तर त्याचा आपण इथं वापर करायचा आणि ते वापरताना सुद्धा डबल प्रेफिक्स न वापरता सिंगल प्रेफिक्स वापरायचा प्रयत्न करायचा. अँड आवर लास्ट कन्व्हेन्शन नंबर 8, स्पेस ऑर हायपन मस्ट बी इंट्रोड्यूस्ड व्हाईल इंडिकेटिंग मल्टिप्लिकेशन ऑफ 2 युनिट्स. ज्यावेळेस आपण एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट लिहितो आणि त्याच्यामध्ये जर 2 किंवा 2पेक्षा जास्त युनिट आलेले असतील आणि त्यांचा गुणाकार असेल तर त्या ठिकाणी त्या 2 युनिटच्या मध्ये स्पेस किंवा हायपन हे इंट्रोड्यूस करायचं किंवा लिहायचं. एक्झाम्पल पहा. मीटर पर सेकंद
हे एक युनिट आहे, व्हिलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंद. तर मीटर पर सेकंड शुड बी रिटर्न ॲज, आता इथं दाखवलं आहे पहा सिम्बॉलिकली कसं लिहायचं. मीटरसाठी स्मॉल एम लेटर यूज केलेलं आहे आणि पर सेकंद म्हणजे भागाकारात सेकंद. पर सेकंद मीन्स सेकंड रेस टू -1. तर या दोन्हीच्यामध्ये स्पेस इंट्रोड्यूस केली, मीटर स्पेस सेकंड रेस टू -1. किंवा अजून एक पद्धत आहे हे लिहिण्याची, मीटरमध्ये हायपन म्हणजे एक आडवी रेष ओढलेली, मीटर हायपन एस रेस टू -1, हे सुद्धा मीटर पर सेकंद असं होतं. दॅट इज द करेक्ट मेथड. तर ज्यावेळेस आपण मीटर आणि सेकंद या दोन युनिट कॉम्बिनेशनमध्ये यूज करतो आहे तर त्या ठिकाणी मध्ये स्पेस लिहायची किंवा आडवी रेष ओढायची, त्याला हायपन म्हटलं तर या पद्धतीने ते रिप्रेझेंट करायचं. अँड नॉट ॲज मीटर सेकंड रेस टू -1. आता हे असं का नाही लिहायचं, मध्ये स्पेस न देता किंवा हायपन न देता लिहिलं तर याचा अर्थ होतो, मग अशा आपण प्रेफिक्स पाहिले, तर हा स्मॉल एम इज द प्रेफिक्स फॉर मिली. याचा अर्थ असा होतो मिली सेकंद. इथं जर आपण एम वापरला तर याचा मिनिंग असा होतो मिली सेकंद. म्हणून हे प्रेफिक्स आहे का युनिट आहे हे समजण्यासाठी या दोन्हीच्या गुणाकाराच्या मध्ये स्पेस द्यायची किंवा हायपन द्यायचा. या हायपन किंवा स्पेसमधं आपल्याला आयडेंटिफाय होतं वेदर दॅट इज अ प्रेफिक्स ऑर युनिट ऑर सिम्बॉल ऑफ युनिट. हा एक प्रेफिक्स आहे का सिम्बॉल ऑफ युनिट आहे हे कळण्यासाठी आपण या दोन्हीच्या मध्ये स्पेस द्यायचं. स्पेस दिलेले असेल तर याचा अर्थ हा प्रेफिक्स नसून हे एक युनिट आहे, आणि जर आपण स्पेस दिलेली नसेल तर त्याच्यामुळं ते प्रेफिक्स होता. आपण मध्ये दोन युनिटच्या मध्ये जर स्पेस नाही वापरली तर त्याच्यातलं पहिलं लेटर जे असतं दॅट शुड बी कन्सिडर्ड ॲज अ प्रेफिक्स लेटर. तर हे अवॉइड होण्यासाठी आपण ज्यावेळेस दोन किंवा दोनपेक्षा जास्त युनिट कॉम्बिनेशनमध्ये यूज करतो त्यावेळेस त्या दोन्हीच्या मध्ये स्पेस द्यायचा किंवा हायपन द्यायचा. दॅट इज द करेक्ट मेथड अँड दॅट इज आवर लास्ट कन्व्हेन्शन. स्पेस ऑर हायपन मस्ट बी इंट्रोड्यूस्ड व्हाईल इंडिकेटिंग मल्टिप्लिकेशन ऑफ 2 युनिट्स, 2 ऑर मोर दॅन 2 युनिट्स. ज्यावेळेस कॉम्बिनेशनमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त युनिट वापरायचे असतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये स्पेस किंवा हायपन हे लिहिणं गरजेचं आहे. तर हे आपले SI युनिट्स लिहिण्याचे कन्व्हेन्शन्स आहेत. एकूण 8 कन्व्हेन्शन आपण पाहिलेलीत. इथून पुढे तुम्ही ज्यावेळेस SI सिस्टीम वापरणार आहात तर त्याच्यामध्ये हे SI युनिट किंवा त्यांचे सिम्बॉल लिहिताना ह्या सर्व कन्व्हेन्शनचा वापर करणं गरजेचं आहे. नाव यू नो दी कन्व्हेन्शन्स अँड दॅट कन्व्हेन्शन मस्ट बी फॉलोड. तर तुम्हाला हे सर्व कन्व्हेन्शन यूज करायचे आहेत, वापरायचे आहेत आणि त्याचा योग्य वापर करायचा आहे. चुकीच्या पद्धतीनं कुठले युनिट लिहिणं अवॉइड करायचं आहे. दॅट इज द कन्व्हेन्शन फॉर द यूज ऑफ SI युनिट. या ठिकाणी आपण हे आजचं लेक्चर कन्क्लूड करतो आहोत. याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय आणि या डायमेन्शनचं ॲनालिसिस, त्याला डायमेन्शनल ॲनालिसिस असं म्हटलं जातं. तर हे डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी अँड डायमेन्शनल ॲनालिसिस हा पार्ट आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू लाईक दिस लेक्चर प्रेस like button and do not forget to subscribe the channel Info Physics YouTube channel.